यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्रदेश कार्यकारिणीचे सन्मान्य सदस्य संयोजक आदरणीय रामचंद्रजी तिरुके भाऊ यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। रामचंद्रजी तिरुके। भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, लातूर जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष, माजी मंत्री माननीय बसवराज पाटील साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांचा परिचय आत्ता आपण सर्वांनी ऐकला, राष्ट्रासाठी जीवन समर्पित ज्यांचं राहिलेलं आहे ते राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, मंचावर उपस्थित असलेले अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय दिलीप भाऊ कांबळे, मंचावर उपस्थित असलेले कृषी मूल्य आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असलेले माननीय पाशाभाई पटेल साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांनी खऱ्या अर्थाने लातूरमध्ये क्रांती केली, एका भल्या मोठ्या युवराजाला पाडून पराभूत करून स्वतःच्या कर्तृत्वाचा अमीट असा ठसा ज्यांनी उमटवलेला आहे ते आदरणीय आमदार रमेश अप्पा कराड साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माजी खासदार, ज्यांच्या नावाच्या पाठीमागे डॉक्टर आहे, ॲडव्होकेट आहे, प्राध्यापक आहे, अजून काय लेखक, पत्रकार, जणू श्रीकांत जिचकरांच्या नंतर यांचाच नंबर, ते आदरणीय माजी खासदार सुनील गायकवाड साहेब, मंचावर उपस्थित असलेल्या, ज्यांचा निसटता पराभव झाला नंतर महाक्रांती झाली असती, आप्पांनी क्रांती केली आणि त्या विजयी झाल्या असतात तर महाक्रांती झाली असती, अशा आदरणीय अर्चनाताई पाटील चाकूरकर, मंचावर उपस्थित शहर जिल्ह्याचे अध्यक्ष तरुण नेतृत्व अजित पाटील कव्हेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले अविनाशजी कोळी, ज्यांचा सन्मान होताना आपण सर्वांनी या ठिकाणी आपली छाती भरून आली, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला, असे मॅनेजमेंट गुरु असलेले तरुण युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, संजयजी दोर्वे, बालाजी गवारे, भागवत कांबळे, बोलकरजी, निखिलजी, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांचं भाषण तासन तास ऐकत बसावं असं वाटतं, ते मातंग समाजात जन्मले, एका संस्थेत मी सेक्रेटरी म्हणून काम करत होतो, त्या संस्थेत प्राध्यापक म्हणून ते काम करत होते, मी सेक्रेटरी झालो म्हणून डॉक्टर राजकुमार मस्के सरांना प्राचार्य करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली। ते डॉक्टर राजकुमार मस्के सर सर्व समाज बांधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या निमित्तानं पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्याचा कदाचित महाराष्ट्रातला हा पहिलाच कार्यक्रम असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ही सारी महापुरुष भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहेत। या महापुरुषांच्या विचाराचा जागर आणि पूजन करण्याचं काम सत्तेच्या नंतर जर कोणत्या राजकीय पक्षांनी केलं असेल तर ते आवर्जून मी या ठिकाणी सांगेल भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर, देशाला सत्ता मिळून म्हणजे स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली, काँग्रेसवाल्यांना कधी जमलं नाही,
पण या देशाचे युगपुरुष म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. कर्तृत्व संपन्न नेतृत्व जे जगाला आज गवसणी घालतंय, त्या नरेंद्रभाई मोदींनी बाबासाहेबांचं लंडनमधलं घर त्या ठिकाणी घेतलं. राज्याचे मुख्यमंत्रीही त्या ठिकाणी गेले होते. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा मोठा माणूस, ज्यांनी रशियामध्ये जाऊन रशियातला साम्यवाद बघितला, तिथलं गरिबाचं जीवन बघितलं, त्या रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभा करण्यासाठी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री 2000 दिलीप भाऊ तुम्ही गेला होता, राज्याचे मुख्यमंत्री, हे कुणालाही जमलं नाही. हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. हे जिवंत आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोललं जातं. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की अण्णाभाऊनी, शिवप्रकाशजी 1.5 दिन की स्कूल गए उन्होंने, 1.5 दिवसाची शाळा शिकली. आणि 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस 35 कादंबऱ्या लिहितो, छकडी लिहितो, प्रवास वर्णन लिहितो, रशियाचा प्रवास वर्णन, जवळपास 70-80 अशा प्रकारची पुस्तकं त्यांची आहेत. 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस साहित्याचा सम्राट होतो, लोकशाहीर होतो. या महाराष्ट्राच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी दिलेलं जे योगदान आहे, या योगदानाची कुठेतरी दखल घेणं आवश्यक आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी आज अण्णाभाऊंच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय सहसंघटन मंत्र्याला मराठवाड्यात लातूरमध्ये बोलवते आहे. हा अण्णाभाऊंचा गौरव आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ एकीकडे 1.5 दिवसाची शाळा म्हणतो आणि एवढं साहित्य म्हणतो, तेव्हा या जगात 7 आश्चर्य आपण प्रामुख्याने ऐकतो. चीनची भिंत, अमेरिकेतला नागाऱ्याचा धबधबा, आयफिल टावर, अशा अनेक 7 आश्चर्य आहेत. पण माझ्या दृष्टीनं 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. काल्पनिक साहित्य त्यांनी लिहिलं नाही, माझ्या माणसासाठी लिहितोय, गरिबांसाठी लिहितोय. अण्णाभाऊ मातंग समाजात जन्मले, पण केवळ मातंग समाजासाठी त्यांनी लिहिलं नाही, तर खऱ्या अर्थानं सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपल्या साहित्यामध्ये नोंदण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, अण्णाभाऊंनी लोकशाहीरीच्या माध्यमातून सारा महाराष्ट्र जागा केला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा उभा केला. अण्णाभाऊंच्या साहित्यावर 1-2 तास कमी पडतात. माझ्यासारखा कार्यकर्ता किती वेळ बोलू शकतो. शेवटचं एकच सांगणार आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी उभी केली. अण्णाभाऊंचं स्वप्न अजूनही अधुरं आहे, अपुरं आहे. शिवप्रकाशजी राष्ट्रीय नेते आहेत. मी विनंती करणार आहे, सभागृहात काम करणारे रमेश आप्पा आहेत, आपण होता. माझी एकच विनंती असणार आहे की अण्णाभाऊंच्या स्वप्नातला महाराष्ट्र अजूनही अधुरा आहे. आप्पा, 862 जी गावं आहेत महाराष्ट्रापासून वंचित असलेली, जी कर्नाटकात आहेत, धारवाड, निपाणी, बेळगाव, बिदर, भालकी, ही जी सगळी 862 गावं आहेत, ही गावं महाराष्ट्रात आली पाहिजेत, असं अण्णाभाऊंना स्वप्न पडायचं. त्या पद्धतीनं अण्णाभाऊ लिहायचे. अण्णाभाऊंनी एक राजकीय छकड लिहिली आहे. तेवढी एक छकड शेवटची मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. अण्णाभाऊंनी, मी सांगितलं, अनेकांचं साहित्य आम्ही वाचतो. मी साहित्य क्षेत्रात, साहित्य परिषदेचा कार्यकर्ता आहे. म्हणून अण्णाभाऊंनी त्या राजकीय छकड लिहिताना म्हटलंय, माझी मैना गावावर राहिली. त्या मैनेचं रूपाचं, गुणाचं, बोलण्याचं, चालण्याचं, हसण्याचं वर्णन त्या ठिकाणी करत आहेत. जसं एखाद्या गावातला एखादा कार्यकर्ता असतो, मुंबईला कामाला जातो आणि कामाला गेल्यानंतर गावाकडच्या, लग्न होऊन मुंबईला कामाला गेलेला आहे आणि गावाकडच्या पत्नीची आठवण त्याला येते. गावाकडच्या पत्नीच्या आठवणीच्या निमित्तानं त्या मैनेचं नाव देऊन तिचं रूप, गुण त्या ठिकाणी वर्णन करताना जशी आठवण मुंबईतल्या कामगाराला गावाकडच्या मैनेची येते आहे, तशी आठवण या महाराष्ट्राला 862 गावातल्या लोकांची येते आहे. अशी ती छकड आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अण्णाभाऊ म्हणतात, ओतीव बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची, हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती, घडीव पितळी सोन्याची, नव्या नवतीची, काडी दवण्याची, काठी आंधळ्याची, सीतारामाची, तशी ती माझी गरिबाची. वेळ होती पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची,
शिकस्त केली तिला मी वज्र टिकेची, शिंदेशाही तोड्याची सर्जाच्या नतेची, परंतु मैना नाही रुसली मनात नाही हसली गालात, हात उंचावून उभी राहिली माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. जीवाची काहिली जशी होती आहे तसं 862 गावातल्या लोकांवर आजही अन्याय होतो. म्हणून माझी विनंती आहे आप्पा, अण्णाभाऊंचं हे स्वप्न साकार होण्यासाठी सभागृहात प्रत्येक वेळी संयुक्त महाराष्ट्रावर 4 तरी तास गेले पाहिजेत, एवढी विनंती करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर लोकसभेच्या वेळेला फेक नेरेटिव्हमुळे लोक सोबत राहिले नाहीत, म्हणून जगाचं नेतृत्व करण्याची धमक असलेल्या नरेंद्र मोदींना आज अनेक पक्षांना घेऊन काम करावं लागतं. अधिक बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी इथं उपस्थित असलेलं जे क्रीम आहे, आम लोक आले नाही, जबाबदार पदाधिकारी आलेले आहेत. आणि वो मातंग समाज, शिवप्रकाश जी मैं आपको बताना चाहता हूँ, इस महाराष्ट्र में ये मातंग समाज ऐसा है जो कि कायम भारतीय जनता पार्टी के साथ रहा है और भारतीय जनता पार्टी भी मातंग समाज के साथ रही है. इसका अर्थ हम बौद्ध के साथ नहीं है, ऐसा नहीं है. बाबा साहब का बच्चा डॉक्टर सुनील गायकवाड़ को भी एमपी बनाया था. अण्णा भाऊ के दिलीप भाऊ आहेत. म्हणजे सगळ्या महापुरुषांच्या बरोबर त्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी संध्या देण्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करत असते. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. आपण आलात, आदरणीय सर्व मंचाचा आणि उपस्थित सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. दिलदार अध्यक्ष जिल्ह्याचे आमचे या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत. हा कार्यक्रम होण्यासाठी सढळ हाताने मदत, आप्पा तुम्ही त्या दिवशी जे म्हणलं ना तुमच्यानंतर, हेच बघायला मिळत आहे. पण सुदैवाने माझं सुद्धा नाव त्यांनीच सांगितले होते, तुम्ही सांगितलं होतं, सगळ्यांनी सांगितले होते. हरकत नाही, त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहू आणि येणारी सारी सत्तास्थानं आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या हातात आपण देण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि लांबत असलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ.